जय जय रघुवीर समर्थ। मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणेष्ट धारिष्ट त्याचे चुकेना। हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी। जय जय रघुवीर समर्थ। नर्मदे हर। मी आता किक्करवारा या गावामध्ये आलेलो आहे। मैयाच्या तटावरच हे गाव आहे, उत्तर तटावर। आणि आता मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमधून मध्य प्रदेशमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। आणि इथे किक्करवारा या ठिकाणी परिक्रमा मार्गावर समर्थांनी स्थापन केलेले मारुतीराय आपण पाहतोय। इथे पुजारी आहेत, त्या पुजाऱ्यांना विचारलं काल संध्याकाळी काय असतं पुजाऱ्यांच्या बाबतीमध्ये, त्यांना फार जपून बोलावं लागतं। इथले जे साधू असतात, पुजारी असतात, फार चिडका स्वभाव असतो आणि त्यांना फार मोजकं बोलून मोजकं विचारणं खूप अवघड असतं। त्यांना विचारलं तर त्यांनी सगळी माहिती मारुतीरायांची काल रात्री आम्ही भोजन प्रसाद वगैरे झाल्यानंतर त्यांनी दिली। ते सांगितलं त्यांनी की म्हटले हे मारुतीराय जुने आहेत, खूप पुरातन आहेत आणि मैयाच्या काठावरच हे ठिकाण आहे म्हटले आणि याच ठिकाणी होते। पण इथून गाव उठल्यानंतर या काही आजूबाजूच्या गावच्या लोकांनी मारुतीरायांची मूर्ती दुसरीकडे हलवण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न केला। मूर्ती इथून दुसऱ्या गावात नेली, पण मारुतीराय काय तिथे राहिले नाही। त्या गावकऱ्यांना परत ही मूर्ती इथं आणून ठेवावी लागली। मारुतीराय परत इथं आले। असे 2-3 गावाचा प्रसंग या मारुतीरायांच्या बाबतीमध्ये घडलेला आहे। आपण पाहतोय वीर मारुतीची हे। आणि ते बोलले की अत्यंत चमत्कारिक आणि अत्यंत नवसाला पावणारे मारुतीराय आहेत। आजूबाजूच्या गावातल्या लोकांमध्ये खूप श्रद्धा आहे आणि 1000% सत्य म्हणजे समर्थांनी स्थापन केलेली हनुमंतराय आपण पाहतोय। रामदास स्वामींनी स्थापन केलेली हनुमंतराय आपण पाहतोय। वर हात केलेला आहे, इकडे गदा आहे आणि एका पायाखाली राक्षस आहे। आता सगळे मारुतीराय पुजाऱ्यांनी सांगितलं किक्करवारा या परिक्रमा मार्गावर समर्थांनी स्थापन केलेली हनुमंतराया। जय जय रघुवीर समर्थ। नर्मदे हर, नर्मदे हर।